पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमातनं थेट जाऊयात आता राज्याच्या विधिमंडळामध्ये। विधानसभेचं कामकाज सुरू झालेलं आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत। 5/2024 रोजी साधारणपणे 2:30 वाजताच्या दरम्यान घडली आणि त्यानंतर हा जो विधी संघर्षित बालक आहे त्याला लोकांनी त्या ठिकाणी थोडी मारहाणही केली आणि त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। पोलीस स्टेशनला आणण्यात आल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। हे खरं आहे की पहिल्यांदा पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला तो 304 अ चा होता, 304 ए चा होता, परंतु त्यानंतर वरिष्ठांनी व्हिजिट दिली आणि वरिष्ठांनी व्हिजिट दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की 304 ए नाही 304 चाच गुन्हा या ठिकाणी दाखल केला पाहिजे। आणि म्हणून आपण जर बघितलं तर त्याच दिवशी केस डायरीमध्ये 304 चा गुन्हा दाखल केला आणि ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डापुढे माझ्याजवळ ती ॲप्लिकेशन देखील आहे की या ॲप्लिकेशनमध्ये अतिशय स्पष्टपणे जी काही बाजू मांडण्यात आली आहे, विधी संघर्षित बालक नाम आपण वाचत नाही, जन्मदिनांक 14/9/2006, राहणार बंगला नंबर 1, ब्रह्मा सनसिटी जवळ, वडगाव शेरी, पुणे, याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्याने निघृणपणे सदरचे कृत्य केले आहे। त्याची जन्मतारीख 14/9/2006 अशी असून नमूद विधी संघर्षित बालक याचे वय 17 वर्ष 8 महिने झाले आहे, तरी त्याच्या वयाचा विचार करता त्याला चिल्ड्रन्स कोर्ट सेक्शन 20 यांच्याकडे ॲडल्ट संबोधून ते कोर्टाकडे वर्ग होण्याची विनंती आहे। हा पहिलाच अर्ज आहे की ज्या अर्जामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी म्हटलेलं आहे की याला ॲडल्ट ट्रीट करावं, कारण आपल्याला माहिती आहे की निर्भयाच्या घटनेनंतर अशा प्रकारे जे 17 वर्षाच्या वरचे आहेत आणि थंड डोक्याने त्यांनी एखादं कृत्य केलंय असं जर लक्षात आलं तर त्यांना ॲडल्ट ट्रीट करता येतं, त्या संदर्भातली तरतूद आहे। त्या तरतुदीप्रमाणे या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती। माझ्याजवळ तिथली कॉपी आहे, ते जे ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डचे मेंबर आहेत त्यांनी त्याच्यावर लिहिलं आहे सीन अँड फाईल्ड, आणि त्यांनी स्पष्टपणे ती फाईल केली आणि त्यानंतर त्याला काय काय शिक्षा त्यांनी सांगितल्या ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे। लगेच इमिजिएटली पोलिसांनी त्याच्यावर अपील दाखल केली आणि कोर्टाकडे अपील दाखल केल्यानंतर सीजीएम साहेबांनी त्या अपील हिअर केली आणि हिअर करून सांगितलं की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाच्या सेक्शन 45 प्रमाणे तुम्हाला रिव्ह्यूचा अधिकार आहे, तो तुम्ही रिव्ह्यूचा अधिकार तिथे वापरा आणि जर त्यांनी रिव्ह्यू मध्ये ऐकलं नाही तर पुन्हा आमच्याकडे आम्ही ते नक्की ऐकू। आणि मग ज्यावेळी रिव्ह्यू करता ती पिटिशन दाखल केली त्यावेळेस मात्र मग त्यांनी जो काही आपला जुना निर्णय होता तो बदलला आणि त्याला जी काही कस्टडी आहे ती कस्टडी त्या ठिकाणी दिली। हे करत असताना अनेक मुद्दे त्याच्यामध्ये लक्षात आले, विशेषतः त्याचा जो रक्ताचा नमुना घेतला होता, ज्यावेळेस रक्ताच्या नमुन्यामध्ये त्या ठिकाणी अल्कोहोल नाही असं लक्षात आलं त्यावेळेस पोलिसांना स्ट्राईक झालं की काहीतरी याच्यात गडबड आहे आणि म्हणून पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला आणि जो रक्ताचा नमुना होता त्याच्या डीएनएशी मॅच केला, त्याच्या वडिलांचा डीएनए घेतला, तो मॅच केला, तर असं लक्षात आलं की जे रक्त त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचा डीएनए मॅच होत नाही आणि तात्काळ मग पोलिसांनी त्या संदर्भातली कारवाई केली। जे काही डॉक्टर आहेत त्यांना अटक केली, त्यातनं मग एकाने कबूल केलं की मी 3 लाख रुपये घेऊन अशा प्रकारचा हा नमुना बदललेला आहे। या सगळ्या बाबी त्या ठिकाणी रेकॉर्डवर आणल्या। त्याची पहिली चार्जशीट जी आहे ती देखील दाखल केली
आणि सगळा लीगल आणि टेक्निकल एव्हिडन्स त्याच्यामध्ये तयार केला. त्याची जी काही क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस आहे ते क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस केलं. त्या क्रॅश इम्पॅक्ट अनालिसिस मध्ये ज्यावेळी त्यांनी ब्रेक मारलेला आहे त्यात लॉक झालेली स्पीड ही 110 किलोमीटर पर आवरची आहे. त्यामुळे अत्यंत वेगानेही तो चालवत होता. त्याच्या घरापासनं कंप्लीट सीसीटीव्हीचं जे नेटवर्क आहे ते त्या ठिकाणी जप्त झालेलं आहे. तो पहिले ज्या बारमध्ये बसला जिथे दारू प्यायला त्याचं सीसीटीव्ही फुटेज ते जप्त केलेलं आहे. त्या सीसीटीव्ही फुटेज सोबत त्यांनी दिलेलं बिल जप्त केलेलं आहे. तो दुसऱ्या बारमध्ये जिथे बसला त्याचं सीसीटीव्ही फुटेज हे जप्त केलेलं आहे. त्यामुळे लीगल आणि टेक्निकल एव्हिडन्स मध्ये आता कुठेही एव्हिडन्सची कमतरता नाहीये. हा सगळा एव्हिडन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्या वडिलांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कारण वडिलांनी त्या ठिकाणी ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट अनुसार आपला मुलगा ऍडल्ट नाही हे माहिती असताना देखील त्याला गाडी चालवायला देणं हा गुन्हा आहे म्हणून त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. जे बारचे त्या ठिकाणी मॅनेजर आहेत सगळे त्यांच्यावर त्यांनी तपासणी न करता त्याला लिकर सर्व्ह केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्या सगळ्यांना अटक त्या ठिकाणी झालेली आहे. आणि याच्यासोबत त्याचे जे आजोबा आहे त्यांनी त्या ड्रायव्हरला तू हे अंगावर घे, ड्रायव्हर गेला होता की मी चालवत होतो, पण पोलिसांनी ते मान्य केलं नाही. पोलिसांनी सांगितलं आमच्याजवळ इनफ एव्हिडन्स आहे की हाच चालवत होता. त्यानंतर त्या ड्रायव्हरला एक दिवस त्या आजोबांनी आपल्या घरामध्ये कोंडून ठेवलं आणि त्याला सांगितलं की तूच हे अंगावर घेतलं पाहिजे, पण त्यांनी ते काही शेवटी मान्य केलं नाही. त्यामुळे वडील आणि आजोबा या दोघांवर किडनॅपिंगची केस लावलेली आहे. अजूनही ते त्या ठिकाणी अरेस्टेड आहे. आणि या संदर्भात जे काही पोलीसचे अधिकारी आहेत, कारण याच्यामध्ये पोलिसांची चूक कुठे आहे? पहिली चूक ही आहे की ज्यावेळी त्याला 3 वाजता त्या ठिकाणी आणलं त्यावेळी त्याला मेडिकलला लगेच पाठवायला पाहिजे होतं, ते 8:30 वाजता त्यांनी पाठवलेलं आहे. त्यामुळे दुसरं अशा प्रकारचा गुन्हा घडला. नॉर्मली ऍक्सिडेंटमध्ये 304A लावतात, तो 304A लावला, पण त्यांनी पहिले वरिष्ठांना कळवायला हवं होतं, पण ते वरिष्ठांना त्यांनी कळवलेलं नाही. वरिष्ठांनी आल्यानंतर तो 304A चा 304 केलेला आहे आणि तो त्याच वेळी केलेला आहे. याचा सगळा रेकॉर्ड हा केस डायरीमध्ये आहे. आणि म्हणून आपली ड्युटी नीट केली नाही या आधारावर त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे. यासोबत तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला त्या प्रश्नामध्ये जवळपास पुण्याच्या भागामध्ये 70 पब्सवर कारवाई केलेली आहे. ज्यांनी लायसन्सच्या अटी शर्ती त्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात अटी शर्तींचं उल्लंघन केलं आहे, अशा 70 पब्सचे लायसन्सेस हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत. आणि त्यासोबत वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही अटी आहेत त्या ठिकाणी आता ज्यांचे लायसन्सेस आहेत तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एनेबल्ड कॅमेरेज लावले आहेत. त्याची सुरुवात झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी आता लागले आहेत. कंपल्सरी केलाय की ज्यातनं त्यांनी किती वाजता बंद केलं, त्यांनी सर्व करताना त्याचं जे काही वय आहे ते तपासलं की नाही, या सगळ्या गोष्टी या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासल्या जात आहेत. आणि एंट्री देताना देखील एंट्रीवर त्याचं वय काय आहे याचा प्रूफ तपासण्याचे त्या ठिकाणी आता सुरुवात झालेली आहे. आणि हे सांगण्यात आलंय की समजा उद्या एंट्री दिली गेली आणि वय तपासलेलं नाही असं जर लक्षात आलं तर त्याची कारवाई लायसन्स रद्द करण्यामध्ये होईल आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल होईल. अशा प्रकारच्या उपाययोजना देखील या ठिकाणी केल्या. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय, खरं तर आता पुण्याची घटना आणि त्यानंतर झालेल्या सुद्धा घटना
महाराष्ट्रामध्ये हिट अँड रनमध्ये त्यानंतर सुद्धा आपण म्हणतो की कायद्याचा धाक वगैरे काही राहिलेला नाही. 6-7 घटनांनंतर झाल्यात, नागपुरात झाल्यात, बऱ्याच ठिकाणी झाल्यात, त्यांची यादी आहे पण ते वाचणार नाही. अध्यक्ष महोदय, खरं तर आता असं म्हणतात की पुण्यातली लोक पुण्याचा आता उडता पंजाब होत आहे. ड्रग्स माफियांनी पुण्यात थैमान घातलाय, कायदा सुव्यवस्थेचा सगळा बोजवारा उडालाय. वाईट अवस्था पुण्याची झाली. एक शैक्षणिक हब म्हणून ज्या पुण्याची ओळख आहे, सामाजिक सांस्कृतिक त्याला एक नाव आहे. इथे बाहेरची मुलं जे शिकायसाठी येतात या पुण्यामध्ये, त्यांचे पालक आता चिंतेत आहेत की आमच्या मुलांना पुण्याकडे पाठवावं की नाही. असं कुठलंही स्थळ राहिलं नाही अध्यक्ष महोदय जिथे ड्रग्स मिळत नाही, जिथे नशा केली जात नाही. अध्यक्ष महोदय, प्रश्न असाच येतो की ही कार बिना नंबरनी 6 महिन्यापासून फिरत होती. अध्यक्ष महोदय, अशी पोलिसांच्या लक्षात कशी आली नाही कार? जर बिना नंबरची गाडी एका मोठ्या बिल्डरची धनदानग्याची आहे म्हणून पोलिसांनी सोडलं का त्यांना की फिरू दिली? बिना नंबरची गाडी कोणालाही, आम्ही एखादी नवीन गाडी घेतली तर आम्हाला रस्त्यावर आणता येत नाही. पहिलेच गाडीचा तो आरटीओ सांगतो की आम्ही नंबरच देत नाही, तुम्ही गाडी चालवायचा, जोपर्यंत नंबर असेल रजिस्टर झाल्याशिवाय बाहेर काढायचे नाही. आणि हा सर्रासपणे चालला अध्यक्ष महोदय. आरोपीला जामीन मिळाला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. मला तुम्ही कारवाई केली, PI वर कारवाई केली तिथल्या पोलिसांनी. अध्यक्ष महोदय, यातला खालचा प्रकार असा आहे, हा लेट होण्याला याला सुद्धा थोडासा पॉलिटिकल याला कारण आहे ना, राजकीय कारण आहे, तेही तपासलं गेलं पाहिजे. कुणाला सपोर्ट करावा आणि कुणाला करू नये. 2 निष्पाप लोकांचा जीव जातो. तरुण भरधाव गाडी चालवतो, ब्लड नमुने बदलण्यापर्यंतची हिंमत जाते. अध्यक्ष महोदय, हे कोणामुळे झालं? 2 डॉक्टरवर कारवाई केली. खरं तर हे ससून ड्रग विकण्याचा, ससून हॉस्पिटल इतकं कलंकित झालंय की ड्रग्स विकण्याचा आता एक हे अड्डा झालाय असं म्हणतात सगळे लोक. सगळा व्यवहार तिथून होतो. आणि मी माननीय गृहमंत्री महोदयांना लक्षात आणून देतो की तुम्ही जरा माहिती घ्या पुण्यात काय चाललंय. 450 त्या ठिकाणी ओपन टेरेस हॉटेल आहे. प्रत्येक हॉटेलकडून ज्या भागातील कोरेगाव असेल, कल्याण नगर असेल, 5 लाख रुपयाचा हप्ता बांधलाय अध्यक्ष महोदय. 5 लाख रुपये. आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्याच्यात आउटस्कट्सला 75 ते 2.5 लाख रुपये घेतले जातात अध्यक्ष महोदय. आणि पबचा दर तर पहिल्यांदा 5 लाख रुपये. मला हे कळत नाही की एवढा मोठा संपूर्ण व्यवहार चालत असताना ज्या पब्स अनधिकृत चालत आहेत, नियमाचं उल्लंघन करून चालत आहेत, तेथील 27 पबला अध्यक्ष महोदय कुठलाही परवानगा नव्हता. आता बिना परवानगीने 27 पब जर चालत असतील तर पोलीस कमिशनर काय झोपा काढत होते तिथे? त्यांच्यावर कारवाई नको? गेल्या 200 गुंडांची ओळख म्हणजे त्यांनी परेड घेतली. ही परेड होती की ओळख? परेड होती की ओळख होती? हा प्रश्न येतो. 200 गुंडांची गेल्या आज कमिशनर आलेत आणि पुण्याची आता कायदा सुव्यवस्था आता एकदम सुसाट होणार. आली, ओळख घेतली, सांगितली ही ओळख, हे परेड होती नाही. प्रश्न येतो पुण्यातला प्रश्न अध्यक्ष महोदय हा गंभीर झालाय. हा प्रश्न गंभीर आहे अध्यक्ष महोदय. म्हणून मी याच्याकडे लक्ष देतोय. गृहमंत्री महोदय, तुम्हाला तिथे जे काही कमिशनर आहेत बघा, आरोपी हे 2 आरोपी अमरावतीत का मिळाले? माझा आरोप आहे आपल्याकडे आमची चौकशीची मागणी आहे. जरा माहिती घ्या. त्या संभाजीनगरमध्ये आरोपी पकडत असताना तिथे काय तोडपाणी झालाय याची माहिती घ्या. कोण होता मध्यस्थी याची पण माहिती घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय. हे वरवर नाही, या प्रकरणामध्ये मोठे अधिकारी सुद्धा पाठीशी त्या सगळ्या प्रकरणाला लपवण्यामध्ये आणि त्यांना आरोपीला पाठीशी घालण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे अध्यक्ष महोदय. माझी विनंती एवढीच आहे की आज मध्यप्रदेश हे तिथे चाललंय. नॉन टीपीच्या माननीय गृहमंत्री महोदय, नॉन टीपीची दारू सर्रास पुण्यात विकली जाते. सर्रास करोडो रुपयाचा महसूल हा बुडवला जातो. आपण ही जर तपासणीची एक मोहीम घेतली ना आणि ती अचानकपणे सांगून केलं तर सगळं गायब होईल. मी सांगतो आपल्याला, पुण्यातून तुमच्या तिजोरीमध्ये 500-700 कोटी रुपये येतील. इतका हा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि या सगळ्यामध्ये ड्रग्सचे हप्ते सुरू आहेत, गुटख्यांचे हप्ते सुरू आहेत, पबचे हप्ते सुरू आहेत, हॉटेलचे हप्ते सुरू आहेत,
रेट ठरवून घेतला आहे. काय होईल कायदा आणि सुव्यवस्थेचा पुण्यातला? काय कोण आपला कायदा हातात घेऊन विरोधी जाणार नाही? पक्षनेते. म्हणून माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय, मी काही प्रश्न नाही, प्रश्न असा प्रस्तावाच्या वेळेला आहे बोलतील. स्पेसिफिक अध्यक्ष महोदय, स्पेसिफिक प्रश्न असा आहे आमचा, या प्रकरणामध्ये एकूणच झालेली आरोपीला पकडल्यानंतर कारवाईमध्ये झालेला विलंब, याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे. त्यांना आपण राजीनामा द्यायला भाग पाडणार का? तो राजीनामा घेणार का? हा पहिला प्रश्न. आणि इतके दिवस ही नंबर प्लेट नसलेली गाडी चालत होती, यावर याच्यावर आपण याच्या संदर्भात कुणावर कारवाई करणार? आणि आजपर्यंत त्या पब्सवर आणि आता कारवाई झाली, ती कारवाई न करण्याचं कारण काय? आणि यावर यांचा कुणाचा आशीर्वाद होता? त्यांच्यावर कारवाई होईल का? अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा तर पुणे हे जे शहर आहे सांस्कृतिक राजधानी देखील आहे आणि शिक्षणाचं माहेरघर आहे, आपलं टेक्नॉलॉजीचं हब आहे, आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं हब आहे. तर मला असं वाटतं की पुण्याचा उडता पंजाब झाला वगैरे असं म्हणून पुण्याला बदनाम करणं योग्य नाही आहे. देशभरात त्याची बदनामी होते. उलट नाही, वृत्तपत्र काही छापतात म्हणून जबाबदार लोकांनी असं बोलणं योग्य नाही आहे. शेवटी आपल्या राज्यामध्ये सगळं एवढं मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट येतं पुण्यामध्ये येतं, तथापि या घटना घडल्या ते गंभीर आहे, त्याचं गांभीर्य मी नाकारत नाही. कोणी जात नाही, काळजी करू नका. ते तुमच्या काळात गेले ना, आमच्या काळात जाऊ नाही शकत, सोडून द्या. नाना भाऊ, हे जे रोज नरेटिव्ह तयार करण्याची सवय झाली आहे ना, यातनं खोटं बोलायची सवय लागेल. बरं, माझ्या मित्राला खोटं बोलायची सवय लावून घेऊ नका. रोज आपलं खोटं बोलून रेटून बोला योग्य नाही आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे सांगितलं, पहिली गोष्ट, या संपूर्ण प्रकरणामध्ये, म्हणजे मी काही या ठिकाणी कोणाला क्लीन चिट वगैरे द्यायला बसलो नाही, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका घेतली, अतिशय प्रोएक्टिव्ह. आणि कुठलाही तसूभरही याच्यामध्ये एकही इंडिकेशन असं नाही की ज्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाईची आवश्यकता आहे. तथापि आपण जे सांगितलं, खरं म्हणजे ही अलीकडच्या काळात पद्धत आहे, कोणीतरी एखादा कागद आणतं आणि मग सांगतं, हे बघा रेट कार्ड, हे इतके रेट चाललेले आहेत. असं नसतं. तुम्हाला जास्त माहिती आहे. रेट कार्ड म्हटल्यावर तुम्ही बोलले, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला योग्य बसून माहिती बोलू आहे. नका. रेट हे बघा, कार्ड हे बद्दल फार तुम्हाला काय चुकीचं माहिती आहे आहे. मला माहिती आहे. उपमुख्यमंत्री कारण मी बोलत गृहमंत्री आहे. असताना असं बसून बोलणं योग्य नव्हे. अध्यक्ष महोदय, तथापि या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी माहिती दिली आहे ती माहिती सत्य मानून त्याच्यावरही चौकशी केली जाईल. रोहित पवार. अध्यक्ष महोदय, परंतु रोहितजी, अध्यक्ष महोदय, गाडीच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केला होता, त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण प्रोसेस पूर्ण केली नाही. त्याचा जो रजिस्ट्रेशन नंतर टॅक्स भरायला पाहिजे होता तो भरला नाही. त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे आणि 420 467 गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे. आणि हे तपासून पाहण्यात येईल की याच्यामध्ये आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काही संगनमत आहे का.